सन्मान आणि विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत या मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आयुष्यमती सुप्रियाताई सुळे, मंचावर उपस्थित या राज्याचे अत्यंत सन्माननीय गृहमंत्री, मी सन्माननीय शब्द आणि अत्यंत असं त्याला परत विशेषण जोडलंय, त्याला कारण आहे, कारण एका IQ आरोपावरून पुढे परमवीर सिंग म्हणाले की मी ऐकलं होतं म्हणून बोललो, माझ्याकडे काही पुरावा नाही. एका IQ आरोपावरून सुद्धा आपला सदसद विवेक जागा ठेवत तुम्ही चौकशी करा, मी पदावर असताना चौकशी झाली तर ती प्रभावित होऊ शकते असं म्हणत आपल्या पदाचा राजीनामा देणारे सन्माननीय राज्याचे माजी गृहमंत्री आयुष्यमान अनिल देशमुख सर, ते याहीसाठी सांगितलं पाहिजे एवढं सगळं, कारण एकीकडे IQ आरोप जरी झाले तरी सुद्धा आपण राजीनामा दिला पाहिजे असं वाटणारे देशमुख साहेब, दुसरीकडे मी देवेंद्र भाऊंना रोज व्हिडिओ अक्षरशः रतीब देते, पुराव्यावर पुरावे देते, रोज पुरावे देते, रोज व्हिडिओ देते, रोज सगळं काही देते, तरी पण बाबा काही खुर्ची सोडतच नाही. एकेकाचा नाद असतो. असो, मी त्याच्यावर पुन्हा येते. मंचावर उपस्थित आणि ज्यांचं आपण सगळ्यांनी आत्ता मार्गदर्शन ऐकलं ते विश्वजित भैया कदम, भारतीय हॉस्पिटल आणि या सगळ्यांच्या संदर्भाने आता रोहित दादा बोललेच. या मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे सन्माननीय पदाधिकारी, ज्यात आमच्या युवती सेनेच्या सक्षना सलगर आहेत, रविकांत वरपेजी, विकास लवांडे, संजय काळपांडे, सचिन हजारे, अक्षय शिंदे, सचिन कदम, देवदत्त निकम, खास लातूरहून या सभेला कव्हर करण्यासाठी उपस्थित राहिलेले ज्येष्ठ संपादक आयुष्यमान रामेश्वरजी बद्दर, शिवसेनेचे आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, विविध विचार संघटनांचे मान्यवर पदाधिकारी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, मी फार वेळ आपला अजिबात घेणार नाही, कारण खूप वक्त्यांची भाषणं झाली आणि अजून 2 महत्त्वाची भाषणं इथं होणं अपेक्षित आहे आणि ती माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहेत. मी फक्त विकास कामाला शुभेच्छा द्यायच्या म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते, पण त्यासोबतच मला एक गोष्ट वारंवार आठवत होती जेव्हा रोहित दादा बोलत होते. रोहित दादा इथं एक एक गोष्ट मांडत होते की मी माझ्या मतदारसंघात काय काय काम केलंय, माझ्या मतदारसंघात मी किती निधी आणला, मी काय केलं, कुठे कुठे पैसे खर्च केले, कसे खर्च केले, आणि ते सगळं ऐकताना मला माझ्या दुसऱ्या भाच्याचं आठवत होतं. म्हणजे मला माझ्या भाच्यांची आठवण फारच येते सतत. मी कुटुंबवत्सल जीव आहे. तो आमचा एक भाचा आहे, म्हणजे आमचा श्रीकांत शिंदे. हो, तो मला असं वाटलं की ते सभागृहात बोलताना ते कधीतरी सांगतील की बाबा माझ्या मतदारसंघात मी काय काम केलं, मी किती विकास निधी आणला. असलं काहीच न सांगता ते दना 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 हनुमान चालीसा म्हणत होते. मग त्यांनी हनुमान चालीसा म्हटली आणि लोक कशी असतात बघा. हा, म्हणजे इथे संपादक रामेश्वर बद्दर आहेत, मला ते म्हणाले अहो काय पाठांतर आहे म्हणले पोराचं. त्यानं म्हणली की अख्खी चालीसा म्हणली, त्याने काय फरक पडतंय, फरक काय पडतो सांगा. म्हणजे मला हनुमान चालीसाही येते, मला कुराणच्या आयातही येतात, मला भगवान महावीरांनी सांगितलेलं तत्वज्ञानही माहिती आहे, मला बायबलच्या ओळीही माहीत आहेत, मला अथर्व शीर्षही म्हणता येतं, मला अगदी मत्स्यपुराण, कुर्मपुराण, कच्छ पुराण, वराह पुराण ही सगळी पुराणं माहिती आहेत, मला नवनाथ ग्रंथाचं सगळं निरूपण तेही चांगलं जमतं, मी तुकोबांची गाथाही वाचलेली आहे. पण हे सगळं एखाद्या आध्यात्मिक मठाचा प्रमुख होण्यासाठीची कॅरेक्टरिस्टिक असू शकते, है की नाही. म्हणजे मला जर कुठे शंकराचार्य व्हायचंय, एखादा आध्यात्मिक महाराज व्हायचंय, तर त्याच्यासाठी म्हणून आवश्यक असणारी जी पात्रता असते ती पात्रता म्हणून मला हे सगळं आध्यात्मिक ज्ञान असलं पाहिजे. पण जर आमदार व्हायचं असेल, खासदार व्हायचं असेल, तर मतदारसंघाचे प्रश्न माहिती असले पाहिजेत.
अवघड असं झालंय महाराष्ट्राचं की मतदारसंघाचे प्रश्न मांडण्याच्या ऐवजी, मतदारसंघात विकास कामं काय केली हे सांगण्याच्या ऐवजी, बरीचशी जी नॉइझी गँग आहे, प्रचंड नॉइझी आहेत लोक, हे असे म्हणजे काही व्हिडिओ स्पेशालिस्ट आहेत, त्यांचे HD व्हिडिओ आपण बघितले अनेकांचे, ते असे काही जे नॉइझी गँगवाले लोक आहेत ते सातत्याने मतदारसंघातल्या विकास कामांच्या ऐवजी इतर वेगळ्या गोष्टींवर बोलतात. मला खूप कौतुक वाटत होतं की रोहित दादा हे सगळं विकास कामं आकडेवारी सकट, किती मीटरचा रस्ता, किती कोटीचा रस्ता, कोणत्या भागातला रस्ता, कधी केला, हे सगळं ते मांडत होते. आम्ही येताना जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा शिवसेनेचे शहर प्रमुख, मी त्यांना गाडीत असं म्हटलं की अहो कसला एरिया आहे, आपण पहिल्यांदा आलो इकडे आणि केवढा दुर्गम भाग आहे. कदाचित ठरवून आदरणीय पवार साहेबांनी या मतदारसंघातनं निवडणूक रोहित दादांनीच लढवली पाहिजे हे ठरवून सांगितलं असावं, कारण राम शिंदे सारख्या माणसांच्या हातात दिला की मतदारसंघ काही लोकांनी, आणि नंतर त्याचं काय झालं त्याच्यावर मी अजिबात बोलणार नाही. आपला तसा स्वभाव नाही. आपलं कसं असतंय, आपलं लय वेगळं काम असतंय. आपलं काम असतंय इलाका तुम्हारा और धमाका हमारा. आपण जेव्हा कधी राम शिंदेंच्यासाठी बोलायला येऊ तेव्हा स्पेशल त्यांना सांगून, आवतन देऊन, ठरवून की भाऊ तुमच्याच साठी येते असं म्हणून येऊ. आता आपण आलोय ते फक्त आणि फक्त रोहित दादांच्या कामाचा शुभारंभ आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, आणि त्या सगळ्या कामांचा झपाटा त्यांनी सांगितला ते फार महत्वाचं. हे सगळं ऐकताना अजून एक गोष्ट महत्वाची जी माझ्या दृष्टीने मला फार गरजेची वाटते, संघर्ष यात्रा. ज्या संघर्ष यात्रेबद्दल त्यांनी इथं सांगितलं की आम्हाला युवा संघर्ष यात्रा करायची आहे. का युवा संघर्ष यात्रा करायची, तर त्याचंही कारण आपल्याला कळलं पाहिजे. कारण जेव्हा कधी या देशामध्ये निवडणुका चालू होत्या 2014ला किंवा 2019ला, त्या काळात आपण काही स्टेटमेंट ऐकली असतील. त्या स्टेटमेंटच्या आधीचा जरा इतिहास मी आपल्याला सांगितला पाहिजे. दादा हो, जपान राखेतनं उभं राहिलं असं म्हणतात. नागासाकी हिरोशिमावरती बॉम्ब पडले आणि तरीही जपान उभं राहिलं, पुन्हा एकदा उभं राहिलं. जगातला सगळ्यात मोठा, लोकसंख्येनं मोठा असणारा देश चायना हा सुद्धा जगातली मोठी आर्थिक महासत्ता झाला. तुम्ही म्हणाल की ताई चोंडी सारख्या गावामध्ये कशाला तुम्ही जपान, चायना या सगळ्या गोष्टी सांगताय. मी तुम्हाला हे यासाठी सांगते की चायना जगातला सगळ्यात मोठा, लोकसंख्येने मोठा असणारा देश असला तरी तो आर्थिक महासत्ता होऊ शकला, कारण लोकसंख्या जास्त असणे हा कुठल्याच देशाचा प्रॉब्लेम असत नाही. असणारी लोकसंख्या ही उत्पादित आहे की अवलंबित आहे हा जास्त मोठा प्रॉब्लेम असतो. उत्पादित आणि अवलंबित हे अजून कळणार नाही, म्हणून जरा सोपं करून, आणि गावखेड्यातल्या आमच्या सगळ्या आज्या, मावश्या, काक्या, नाण्या सगळ्या बसलेले आहेत, त्यामुळे त्यांना समजेल अशा भाषेत सांगितलं पाहिजे की डेमोग्राफिक डिव्हिडंड नावाची गोष्ट काय असते आणि युवा संघर्ष यात्रा त्या अर्थाने किती महत्वाची असते. साधं गणित आहे. अ नावाचं कुटुंब आहे, त्याच्यात 10 लोक आहेत. ब नावाचं कुटुंब आहे, त्यातही 10 लोक आहेत. अ नावाच्या कुटुंबामध्ये समजा 10 लोक आहेत, 10 मधले जे 2 जण आहेत ते साधारणतः वय वर्ष 60च्या पुढचे आहेत. जे 2 आहेत ते वय वर्ष 35 ते 45च्या मधले आहेत आणि कमावते आहेत, आणि उरलेली 6 लहान लहान बाळ आहेत. दुसरं एक ब कुटुंब आहे, त्यामध्येही 10 लोक आहेत. या 10 लोकांच्या मध्ये 2 माणसं आहेत जी वय वर्ष 60च्या पुढची आहेत, एक लहान बाळ आहे, आणि उरलेले 7ही लोक हे वय वर्ष 25 ते 45च्या मधले आहेत आणि ते सगळेच्या सगळे कमावते आहेत. आता विचार करा, जर इकडे 7 लोक कमावती आहेत 10 मधली आणि इकडे 10 मधली फक्त आणि फक्त 2 लोक कमावती आहेत, तर आर्थिक स्थिती कोणाची चांगली असेल? तर निश्चितपणे ब कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली असेल, कारण ब कुटुंबामध्ये कमावते हात जास्त आहेत, अ मध्ये खाते हात जास्त आहेत, ब मध्ये तरुणांची लोकसंख्या जास्त आहे, अ मध्ये अवलंबून असणाऱ्यांची लोकसंख्या जास्त आहे. दादा हो, कुछ दिमाग में गया कि नहीं? दादा हो,
भारत हा मागच्या 15-20 वर्षातला जर एकूण आपल्यातला लोकसंख्येचा नीट अभ्यास केला तर लक्षात येतं की भारतात सध्या तरुणांची लोकसंख्या जास्त आहे. जपान उभं राहिलं कारण जपानमध्ये तरुणांची लोकसंख्या जास्त होती. चायना उभं राहिलं, चायनात लोकसंख्या तरुणांची जास्त होती. सध्या भारतात तरुणांची लोकसंख्या जास्त आहे आणि ह्या लोकसंख्येचा फायदा करून घेणं म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड किंवा लोकसंख्यिकी लाभांश असतं. आणि यालाच समोर ठेवून कुणीतरी आमच्या मोदी साहेबांना आयडिया दिली होती आणि मग मोदी साहेबांनी ते काहीतरी असते की इकडे असं समोर एक मशीन त्याच्यात वाचून भाषण करते ते असलं काहीतरी होतं समोर. मग त्याच्यात बघून त्यांनी एक मोठा डायलॉग मारला आणि ते असं म्हणाले, भाई और बहनों, मैं आपको विश्वास दिलाता हूं, मैं आपको विश्वास दिलाना चाहता हूं कि हमारी पार्टी जब भी सत्ता में आएगी हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार देंगे, हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार देंगे. मिळाला कर दादा? माय बापाच्या इमानदारीनं एकाला तरी मिळाला का? आपलं म्हणजे आपल्याला काय काय देणं घेणं आहे का? माझं भाजपचं काय भांडण आहे का? त्यांचं माझं काय धुरा बंधाऱ्याचं भांडण नाही, त्यांना काय माझं गाय वासरू मारलं नाही, त्यांची माझी कसली कसली कसलीच दुश्मनी नाही. पण गेली 25 वर्ष ज्या शोषणमुक्त समाजाच्या साठी एका चळवळीमध्ये मी काम करते, त्या चळवळीतनं जेव्हा मी बघते हे सगळं भांडवली जग, तेव्हा असं लक्षात येतं की हे फक्त जुमलेबाजी करतात आणि युवकांना नोकऱ्या देत नाहीत, तरुणांना नोकऱ्या देत नाहीत. सगळ्यात जास्त तरुणांची संख्या सध्या भारतात महाराष्ट्रात आहे. एवढी मोठी संख्या असतानाही या पोरांना नोकऱ्या मिळत नाहीत. पण या पोरांना नोकऱ्या देण्याच्या ऐवजी यांना जात आणि धर्माच्या नावाखाली कंपार्टमेंट मध्ये विभाजित मात्र केलं जातं. वेगवेगळ्या जातीच्या नावाखाली एक भाजपा वेगळी होती जी आम्ही अटलजींच्या काळातली बघितली होती, जेव्हा त्यांनी मुंडे साहेबांनी एक माधव पॅटर्न आणला होता, माळी धनगर वंजारी, की सगळी माणसं एकत्र आली पाहिजेत. एक भाजपा आता देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखालची आहे महाराष्ट्रातली, की देवेंद्रजींनी या सगळ्या जाती कशा विभक्त होतील आणि एकमेकांना कशी दगडी मारत सुटतील याच्यासाठी जणू प्रयत्न चालवले आहेत. जाणीवपूर्वक ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद घालणारी माणसं सुद्धा ठरवून प्लान केली जातात, पेरली जातात. दादा हो, हे सगळं का केलं जातं? हे सगळं कशासाठी होतं? याचा जर कधी विचार केला तर लक्षात येईल, एकीकडे मराठा आरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ जाऊन मुख्यमंत्र्यांनी अत्यंत डायलॉगबाजी करायची, तर दुसरीकडे देवेंद्रजींचाच पंटर असणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंनी त्याच्या विरोधात याचिका दाखल करायची. मग मालिक जाणीवपूर्वक एका टीव्ही वाहिनीला मुलाखत देताना देवेंद्रजींनी सांगायचं की माझा गुणरत्नचा संबंध नाही, पण गुणरत्नने मात्र सांगायचं की जयश्री पाटील माझी बायको आहे, पण तिच्या सुद्धा आधी माझं प्रेम देवेंद्रजींवर आहे. आय लव्ह यू देवेंद्रजी. कसलं भारी आहे ना, कसला भारी खेळ आहे. बरं, त्याच माणसांनी पुन्हा एकदा सराटे नावाचा माणूस उभा करायचा आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करायची. सराटे नावाच्या माणसाची जी ओबीसी आरक्षणाच्या विरोधातली याचिका आहे, कोण सराटे, किती वेळा संघाच्या शाखेवर जातोय, संघाशी त्याचा काय संबंध आहे, भाजपशी त्याचा काय संबंध आहे, करा गुगल, करा उत्खनन, करा सगळं. म्हणजे मराठा आरक्षण असो, ओबीसी आरक्षण असो, धनगर आरक्षण असो, कुठल्याही आरक्षणामध्ये जाणीवपूर्वक सगळीकडून देवेंद्रजींनी माणसं पेरायची, लढणारा त्यांचा, लढवणारा त्यांचा, अशा पद्धतीने एक वातावरण तयार करायचं. आणि या सगळ्या वातावरणात घोळ काय होतो बघा. 2 गोष्टी मागे पडतायत त्याच्यामध्ये. म्हणजे एक माणूस, मनोज जरांगे सारखा एक माणूस, सर्वसामान्य घरातून आलेला माणूस, सडाफटिंग माणूस, जीवावर उदार होऊन आंदोलन उभं करतो, पण त्याच वेळेला त्या आंदोलनाला डिमॉरलाइज करण्यासाठी, त्या आंदोलनाला जाणीवपूर्वक खच्चीकरण करण्यासाठी बीडमध्ये हिंसक जाळपोळ घडवून आणायची. जाळपोळ घडवताना सुद्धा अशा काही पद्धतीने की त्यांच्याकडे पेट्रोबॉम्ब आहेत, वॉकी टॉकी आहे, मास्क लावून आहेत, जे घरांना नंबर्स देतात
आणि ज्यांच्या एकूण बोलण्यातनं स्पष्ट कळतं की ती माणसं बीड मधली नाहीत, ती ठरवून बाहेरून आणलेली आहेत आणि दंगल घडवून आणलेली आहे, जेणेकरून मराठा ओबीसी असा वाद झाला पाहिजे. का घडायचा वाद? कारण त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केला. संभाजीनगर असेल, कोल्हापूर असेल, सातारा पुसे सावळी असेल, अहमदनगर असेल, या प्रत्येक ठिकाणी त्यांनी हिंदू मुस्लिम असे दंगल पेटवण्याचे प्रयत्न केले. पण महाराष्ट्रातला मुस्लिम भाऊ अत्यंत सुजाण, समंजस आणि समजूतदार निघाला की इथल्या मुस्लिम भावंडांनी त्यांच्या त्या दंगेखोरीला अजिबात प्रतिसाद दिला नाही, प्रतिक्रिया दिली नाही आणि हिंदू मुस्लिम अशी दंगल उसळू शकली नाही. जेव्हा हिंदू मुस्लिम अशी दंगल उसळू शकत नाही असं वाटतंय, त्यावेळेला त्यांनी एक दुसरा डाव रचला. गावगाड्यामधल्या 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 18 आलुतेदार, जी सगळी माणसं गुड्या गोविंदाने नांदतात. इथला मराठा साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, कुणबी, धनगर, सुतार, लोहार, कडे कपारी, चित्रकथी, सगळ्या जातीचा माणूस, जो माणूस गावगाड्यात एकत्र राहतो, त्या तो माणूस एकमेकांच्या जीवावर कसा उठेल या पद्धतीने ठरवून राजकारण पेटवलं गेलं. एवढं राजकारण पेटवताना जे बाहेरून आले, दंगे केले, घरं जाळली, ऑफिसेस जाळले, हॉटेल जाळलं, ते हॉटेल अगदी भाजप किंवा संघाचं असतं तरी सुद्धा आम्ही त्याचा निषेधच केला असता, कारण आम्ही लोकशाही मार्गाने चालणारी माणसं आहोत. अशा जाळपोळीचा आणि अशा हिंसक गोष्टींचं आम्ही समर्थन करू शकत नाही. या सगळ्या लोकांनी ही दंगल घडवली, जाळपोळ केली, निघून गेले. अरे पण बीड मधल्या 200-300 तरण्या बाण लेकरांवरती तुम्ही केसेस टाकल्या, 307 सारख्या केसेस टाकल्या. आज घडीला जर 367 पोरांवरती गुन्हे, 367 एका कुटुंबात साधारणतः 5च माणसं गृहीत धरा, 367 गुणिले 5 नाही म्हटलं तर तुम्ही 2 ते 4 हजार लोक जायबंदी केली. 4,000 लोक जायबंदी केल्यावर काय मजा आलाय महाराज? पुढे कुणाची पुन्हा आंदोलन करायची? काय पद्धतीने लोकांमध्ये दहशत निर्माण करतात. आणि कशासाठी ही दहशत होते? ही दहशत यासाठी की मागच्या 8-10 महिन्यात महाराष्ट्रामध्ये जे आरोग्य व्यवस्थेचे 3, 13, 9, 18 झालेले आहेत, मागच्या वर्ष 1.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने ग्रह खात्याची आबरू चव्हाट्यावर आलेली आहे. अरे काय पद्धतीने मुंबईत एक माय माऊली मारली जाते, तिचे तुकडे केले जातात, ते तुकडे कुकर मध्ये, फ्रीज मध्ये ठेवले जातात, कुकर मध्ये शिजवले जातात, मिक्सर मध्ये बारीक केले जातात आणि मग कुत्र्यांना खाऊ घातले जातात. आणि तरी गृहमंत्री म्हणतो की मीच सगळ्यात भारी, मीच सगळ्यात शाना. अरे काय धंदा आहे? दिवसा ढवळ्या एवढे सगळे अन्याय अत्याचार होतात, दिवसा ढवळ्या दंगली होतात. जो कोणी न्याय मागतो त्याच्यावरती लाठी चालवली जाते. कधी लाठी रिफायनरीच्या बारसू आंदोलकांवर चालवली जाते, कधी आंतरवली सराटीच्या मराठ्यांवर चालवली जाते, कधी वारकऱ्यांवरती, वारीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांच्या त्या आळंदीमध्ये लाठी हल्ला चालवला जातो. तरीही गृहमंत्री मात्र राजीनामा द्यायलाच मागत नाही. उलट गृहमंत्री आमचं लक्ष डायव्हर्ट करत राहतात. डायव्हर्ट कशापासून केलंय राजे हो? अरे तुम्ही विचार करा, 22 जिल्ह्यातला दुष्काळ, महिलांची असुरक्षा, कंत्राटी भरती, बेरोजगारी, आरोग्य व्यवस्था, ह्या सगळ्या प्रश्नांवरून तुमचं लक्ष हललेलं आहे सध्या. आणि तुमच्या डोक्यात एकच गोष्ट आहे, ह्याचं आरक्षण, त्याचं आरक्षण, त्याचं आरक्षण, ह्याचं आरक्षण. कुणीतरी मगाशी मुस्लिम आरक्षणाबद्दल बोललं. अरे मुस्लिम आरक्षणावर सगळ्यात आधी कोण बोललं होतं? इकडे अमित शहा येऊन अक्कलकोट मध्ये म्हणाले, हम मुस्लिमों का आरक्षण नहीं होने देंगे. अब उनको कौन बताएगा कि इस महाराष्ट्र में चांदा से लेकर बांदा तक तुम्हारे पार्टी का आमदार पाशा पटेल मुसलमानों को आरक्षण चाहिए करके घूम रहा था. कोण फिरत होतं साहेब? तुम्हाला माहिती असेल की, म्हणजे मुसलमानांचं आरक्षण मागायला बी भाजपचाच नेता, विरोध करायला बी भाजपचाच नेता, ओबीसी मागायला भाजप मधलाच, विरोध करायला भाजप मधलाच. भुजबळ साहेबांबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे, पण सध्याच्या त्यांच्या भूमिका या निव्वळ ओबीसीच्या हिताच्या नाही, तर त्या भाजप प्रायोजित राजकीय रोजगार हमी योजनेच्या आहेत. हे प्रामाणिकपणे मान्य केले पाहिजे. मला फार त्या खोलात जायचे नाही.
दादा हो, युवा संघर्ष यात्रेला मी शुभेच्छा द्यायला काय येते, कारण ज्या चळवळीत मी सतत बोलत राहते आणि मी सतत संविधानाची भूमिका मांडते, त्या संविधानामध्ये प्रकरण 4 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये असं लिहिलंय की स्टेट शुड बी टेक केअर ऑफ ईच अँड एव्हरीज ब्रेड अँड बटर. राज्याने प्रत्येकाच्या रोजीरोटीची काळजी घेतली पाहिजे. ज्याला जो शिकलेला आहे त्याला नोकरी द्या, ज्याला नोकरी नाही त्याला उद्योगधंद्यासाठी कर्ज द्या, ज्याला उद्योगधंदे आणि कर्ज मिळत नाही त्याला रोजगार हमी योजनेचं काम द्या, ज्याला तेही मिळत नाही त्याला बेरोजगारीचा भत्ता द्या. पण राज्यात कुणी उपाशी मेलं नाही, मेलं नाही पाहिजे ही तरतूद घटनेत सांगितली. या तरतुदीवर अद्यापही ना केंद्रातले लोक बोलतात ना राज्यातले लोक बोलतात. ते असं सांगतात की हमको अगर चुन के देंगे तो हम राम लल्ला का दर्शन फ्री में कराएंगे. अरे काय येड्याचा धंदा आहे. अरे तुम्ही आम्ही माणसं सकाळी उठल्या उठल्या झोपेतून उठल्या एकमेकाला राम राम म्हणल्याशिवाय दिवस चालू होत नाही. अरे राम काय ह्यांच्या बापाची जागीर आहे की ह्यांनी सांगितलं तरच दर्शन करू. एवढी का महाराष्ट्रातली माणसं अध्यात्म सगळी विकून खाल्लेली आहेत की त्यांनी सांगितलं तरच दर्शन करू नाही तर करणार नाही. एकीकडे हे तत्वज्ञान सांगते की कुठे शोधीशी रामेश्वर आणि कुठे शोधीशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. अरे इथं काळजात देव आहे, तिथलं रामलल्लाचं दर्शन घेऊन रोजीरोटीचं काय होणार आहे. धर्माच्या आणि जातीच्या नावावर जे लोक कंपार्टमेंट करून राजकारण करतात, आरोग्य खात्याची जी वाट लागली, या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा युवकांनी घडवून आणली पाहिजे. म्हणून जी रोहित दादा युवा संघर्ष यात्रा काढत आहे ती महत्वाची आहे. मी फक्त आरोग्याचा एक छोटासा मुद्दा तो मला गरजेचा वाटतोय म्हणून, कारण भाजप मधली जी नॉइझी गँग आहे त्या नॉइझी गँग मधली एक आक्रस्ताळी बाई बरा काहीतरी बोलत होती आणि त्या आक्रस्ताळ्या बाईने बोलता बोलता सांगितलं की नांदेडमध्ये माणसं कशी काय गेली. तर ती म्हणाली त्या बायका गोळ्या औषधच खात नव्हत्या, इकडे काही बायका बसलेल्या. दादा हो, 21 लोक गेली. 21 मध्ये प्रसूती गुंतागुंतचे मृत्यू फक्त आणि फक्त 7 होते. 3 मृत्यू सर्पदंशाचे होते. 12 मृत्यू हे ट्रॉमा मधले ऍक्सिडेंटचे होते. काही मृत्यू हे अजून वेगळ्या कारणाने होते. याचा अर्थ महिला प्रसूती गुंतागुंत ज्या विषयावर त्या बोलतात ते मृत्यू तिथे झालेच नव्हते. तेवढे 21 मृत्यू तरी सुद्धा आपलीच वाजवून घ्यायची आणि आपलंच म्हणणं रेटायचं आणि जो कुणी बोलतो त्याच्यावर केसेस टाकायच्या. आमच्या पक्षातल्या अद्वै हिरेवरती आज नाशिकात त्यांनी कारवाई केली. आरोप ठेवलाय 7.5 कोटीच्या अनियमिततेचा. पण हेच ते सरकार आहे ज्या सरकारने 100 कोटीपेक्षा जास्तचा अनियमितता आणि घोटाळा करणाऱ्या मोहित कंबोजलाही क्लीन चिट दिली आहे. प्रसाद लाड प्रवीण दरेकरांनाही क्लीन चिट दिली आहे. आणि हेच हे भाजपाचे लोक आहेत ज्यांनी 6 ते 7 दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातल्या कुटे ग्रुपवर सेल टॅक्सच्या धाडी टाकल्या होत्या आणि 7 दिवसात कुटे ग्रुपच्या संचालिकेचा भाजपात प्रवेश करून घेतला. त्यामुळे हे काय पद्धतीने राजकारण करतात, काय घाणेरडेपणा करतात तो आता सगळ्या लोकांच्या समोर येतोय. आम्ही आमच्या परीने मांडायचा प्रयत्न करतोय. प्रत्येकाने एक एक बाजू लावून धरावी. म्हणून शिवसेनेने महाप्रबोधन यात्रेतनं काय खरं काय खोटं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ठरवलं. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून, खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून, हे फार महत्वाचं, खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि सन्माननीय रोहित दादांकडून युवकांच्या प्रश्नांना फोकस करत युवा संघर्ष यात्रा निघते. ही गरजेची आहे कारण संबंध राज्य ड्रगच्या विळख्यामध्ये, नशेच्या विळख्यामध्ये जाताना या युवकांना एक खरा रस्ता दाखवणे आणि त्यांच्या बेरोजगार हातांना काम देणे हे जास्त गरजेचे. या हेतूने जे काही काम चालू आहे त्याला आपण भरभरून शुभेच्छा द्याव्यात. आणि महाविकास आघाडी म्हणून इथे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम भैया आहेत, शिवसेनेकडून मी इथे उपस्थित आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत हाही सांगण्याचा प्रयत्न या सभेत नव्हता. मला रोहित दादांच्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं आज इथे अभिवादन करता आलं. हा मतदारसंघही या निमित्ताने बघता आला आणि येणाऱ्या काळातल्या त्यांच्या संपूर्ण उपक्रमांना
मी लक्ष शुभेच्छा देते. माझं बोलणं मला कुणालाही दुखवायचं नव्हतं, पण तरीसुद्धा माझ्या बोलण्यामुळे कुणालाही वाईट वाटलं असेल, राग आला असेल, चुकून माकून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, चुकून कुणाचाही उपमर्द झाला असेल, तर अशा सगळ्या खबऱ्या खुबऱ्यांचे ह्यापैकी एक्काचेही मी अजिबात माफी बिपी काय मागणार नाही. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. बोललेल्या शब्दावर कायम राहत थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.